नागपुरातून हत्येची एक थरारक घटना समोर आलीय। करमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगनी चौकात रोशन उईके या 27 वर्षीय तरुणाची जुन्या वादातून हत्या करण्यात आली। आरोपी शाहबाज शकील अन्सारी आणि रोशन यांच्यात वर्षभरापूर्वी वाद झाला होता। याच रागातून ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून मुख्य आरोपी शाहबाजला अटक केली आहे। या घटनेत अन्य काही आरोपींचाही समावेश असल्याची शक्यता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। भरवस्तीत झालेल्या या हत्येमुळे नागपुरात पुन्हा एकदा गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आलाय। सायंकाळी आमचे बीट मार्शल पोस्ट हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एक सीएफएस प्राप्त झाला। बीट मार्शल राकेश बेटवार यांना एक त्यांचे एमडीटी वर सीएफएस प्राप्त झाला की काच कंपनी जवळ वांजरा येथे एक व्यक्ती पडलेला आहे आणि रक्तबंबाळ अवस्थेत आहे। त्यावरून ते त्या स्पॉटला गेले असता त्या ठिकाणी रोशन धरमसिंग उईके हा तिथे खाली पडलेला होता पालथ्या अवस्थेत आणि रक्तबंबाळ अवस्थेत होता। त्याच्यावर चाकूने वार केल्याचे दिसून येत होते। त्यावरून राकेश बेटवार यांनी आम्हाला फोनवरून माहिती दिली, तसेच आमच्या डीबी पथकाला माहिती दिली। आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलो। त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आम्ही बघितले असता त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये आम्हाला त्या ठिकाणी एका ठिकाणी 4 व्यक्ती आणि हा मृतक असे 5 व्यक्ती एका ठिकाणी थांबलेले होते आणि त्या ठिकाणून जात असताना या आरोपितांनी त्याच्यावर चाकूने वार केला आणि त्याला गंभीर जखमी करून ठार केल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसून येत होतं। त्यावरून आम्ही आरोपींचे आजूबाजूच्या लोकांना सीसीटीव्ही फुटेज दाखवून आरोपितांची नावं निष्पन्न केली। त्यात आरोपी जावेद उर्फ शकील अन्सारी, शहबाज जहीर खान, सलमान आणि सुलतान अशा 4 आरोपींविरुद्ध आम्ही बीट मार्शलच्या तक्रारीवरून 103 BNS अन्वये गुन्हा नोंद केलेला होता। गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्ही आरोपी जावेद उर्फ लाल शकील अन्सारी याला काल अरेस्ट केला। त्या अरेस्ट केल्यानंतर तपासादरम्यान असे दिसून आले की जावेद अन्सारी आणि शहबाज खान या दोघांनीच त्याला मारलेलं आहे यापूर्वीच्या त्यांच्यात झालेल्या भांडणावरून। आणि जे सीसीटीव्ही मध्ये सलमान आणि सुलतान दिसत आहे यांचा सध्यापर्यंत कुठलाही रोल दिसून येत नाही अरेस्ट आरोपीच्या सांगण्यावरून। तरी त्यात एकंदरीत तपास आमचा सुरू आहे। सध्या जावेद शकील अन्सारी हा अटक आहे। जावेद शकील अन्सारी हा याने 1-1.5 वर्षापूर्वी मृतक रोशन जो आहे त्याला मारलेलं होतं। त्याची तक्रार कुठे झालेली नव्हती। हा जो रोशन आहे हा असा छोट्या मोठ्या अशा चोऱ्या करायचा, परंतु तो रेकॉर्डवर आलेला नव्हता। त्या चोरीच्या याच्यातून त्यांनी त्याला 1 वर्षापूर्वी मारलेलं होतं आणि तेव्हापासून त्यांची आपसी दुश्मनी चालू होती। 3-4 दिवसापूर्वी जो मृतक आहे रोशन याने जावेद अन्सारी जो आहे याला हातबुक्कीने मारहाण केली होती आणि मारण्याची धमकी सुद्धा दिली होती। त्यावरून जावेदला वाटले की आता आपल्याला मारणारा म्हणून काल जावेद त्याच्याकडे गेला आणि जावेदला तो त्या ठिकाणी असा बसलेला दिसताच जावेद आणि